हॅलो ॲस्पिरंट्स, मी निहाल कोरे इग्नाइट अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय. गायडन्स सिरीजमध्ये आज खूप महत्त्वाचं लेक्चर आपण बघणार आहोत. सिव्हिल सर्व्हिसेस मिथ अँड रियालिटी. तर पूर्वी ही माझ्याबद्दलची माहिती आहे, बघून घ्या. मी 2022 सालचं UPSC टॉपर राहिलेलो आहे. 2018 पासून अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा संदर्भात मी गायडन्स करत आलेलो आहे. त्याचबरोबर मी NLP कोच म्हणून, लाईफ कोच म्हणून, माइंड कोच म्हणून काम करतोय, मेमरी ट्रेनर म्हणून मी काम करतोय. ही माझ्याबद्दलची माहिती आहे. वेळोवेळी आपण ह्या संदर्भात लेक्चर सिरीज घेणार आहोत. चला तर मग आजच्या लेसनला आपण सुरुवात करूया. सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम मिथ अँड रियालिटी. बरीच मिथकं सिव्हिल सर्व्हिसेसच्या बाबतीत आपण ऐकत असतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आपण तीच माहिती आपण प्रमाण मानून जात असतो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या प्रिपरेशनला अनेकदा बाधा येते किंवा प्रिपरेशनपासून बरेच विद्यार्थी भटकताना इतरत्र भटकताना दिसून येतं आणि त्यामुळं हे लेक्चर खूप महत्त्वाचं वाटतं आणि ह्या गोष्टी विद्यार्थ्यांना योग्य वेळी कळणं गरजेचं ठरतं आणि त्याचाच भाग म्हणून मी हे लेक्चर घेऊन आलेलो आहे. आपण या गायडन्स सिरीजमध्ये काय करतो आहोत बघा, वेगवेगळे जे काय विद्यार्थ्यांच्या मनातले डाऊट्स जे आहेत ते आपण ॲड्रेस करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आजच्या लेसनमध्ये आपण तेच बघणार आहोत. असे बरेच डाऊट्स आहेत, पण त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे काही महत्त्वाचे डाऊट्स असतात किंवा जे महत्त्वाचे मिथ्स आहेत आणि ते वस्तुस्थिती काय आहे, रियालिटी काय आहे, ते आपण बघणार आहोत. तर सिव्हिल सर्व्हिसेस काय बघा, आपण बऱ्याचदा म्हणतो की फक्त नोकरी आहे, तर ती फक्त एक नोकरी नाही आहे, तर ती जबाबदारी आणि कर्तव्य आहे, समाज बदलण्याची ताकद आहे. हे आपण समजून घेऊयात. हे ह्याच्यासाठी दिलं आहे की मोटिवेशन म्हणून दिलेलं आहे असंच नका मानू, तर ही वस्तुस्थिती आहे. हे समजून घेतलं की आपल्याला बाकीचा प्रवास सुखकर व्हायला सुरुवात होते. UPSCने किंवा MPSCने त्यांचा सिलेबस कशा पद्धतीने, आपण बऱ्याचदा म्हणतो सिलेबस खूप व्हास्ट आहे, तर तो व्हास्टच असेल. कारण काय की तुम्हाला एक जडणघडण करून घ्यायचे की आयोगाला कसे अधिकारी पाहिजेत आणि ते अधिकारी बनवण्यासाठी काय लागेल, त्यांचा एक साचा कसा असेल किंवा ते व्यक्तिमत्व घडवण्यासाठी त्यांची वाटचाल कशी पाहिजे, ते आयोग आपल्याकडून करवून घेत असतं आणि ते म्हणजेच सिलेबस आहे. तर सिलेबसमधून त्यांना जसा पद्धतीचा एक कार्यकर्ता किंवा एक अधिकारी पाहिजे असतो, तर तशा पद्धतीची सिलेबसची रचना आयोगाने केलेली आहे. ठीक आहे. तर होप हे कळालं असेल तुम्हाला. आपण याच्यावर पुढे चर्चा करणार आहोत सविस्तर. मिथ एक नंबरचं मिथ बघा काय. मिथ नंबर 1, UPSC MPSC खूपच इम्पॉसिबल आहे. म्हणजे खूपच हा शब्द काढून की इम्पॉसिबल आहे. बऱ्याचदा आपण ऐकतो, विशेषतः ग्रामीण भागामध्ये किंवा कुठेही आपण ज्यावेळी जनरली ग्रॅज्युएशनच्या फेजमध्ये किंवा कुठल्याही टप्प्यावर विद्यार्थी ज्यावेळी हा निर्णय घेतो, त्यावेळी त्याला ऐकण्यात येणारं हे वाक्य आहे की ते खूप इम्पॉसिबल आहे किंवा इम्पॉसिबल आहे. इतर स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत सुद्धा म्हटलं जाते की स्पर्धा परीक्षा इम्पॉसिबल आहे, आपल्याकडून होणं इम्पॉसिबल आहे, त्याला लहानपणापासून तयारी करावी लागते वगैरे वगैरे, अशा सगळ्या गोष्टी आपण ऐकत असतो. मग काय होतं, ज्यावेळी आपल्या मनामध्ये विचार येतो, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, ॲस्पिरंटच्या मनामध्ये विचार येतो की मला स्पर्धा परीक्षा करायची आहे, त्यावेळी हा विचार जर लादला गेला किंवा ह्या विचाराने तो प्रभावित झाला, तर तो तयारी करण्यापासूनच भटकला जातो किंवा तयारीची त्याने सुरुवात करण्याआधीच तो सोडून देतो. तर ही मिथ आहे. तर याच्यामध्ये काय बघा, परीक्षा पास होणं अशक्य आहे असं आपण ऐकलं जातं की खूप रिझल्ट कमी आहे. नो डाऊट रिझल्ट कमी आहे, पण कॉम्पिटिशन क्वालिटी जर बघितलं तर ती खूप कमी लोकांच्यामध्ये असते जनरली. ठीक आहे, ते आपण बघूया आकडेवारी सविस्तर आपण बघूयात नेक्स्ट लेक्चरला. तर परीक्षा पास होणं अशक्य अशक्य नाही आहे. आपण बघतो बऱ्याच, आता रिझल्ट नुकताच लागलेला आहे की बऱ्याच अशक्यप्राय गोष्टी असतात. म्हणजे बऱ्याच ॲस्पिरंटची जर्नी तुम्ही बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी किती प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी ही परीक्षा क्रॅक केलेली आहे. जिनियस लोकच परीक्षा पास होतात, तर तसं नाही आहे. सामान्यांना अशक्यच आहे. बऱ्याचदा आपण ऐकतो की मध्यमवर्गीय किंवा ग्रामीण भागातले विद्यार्थी ज्यावेळी निर्णय घेतात त्यावेळी त्यांना असं म्हटलं जातं की हे आपल्यासारख्यांना हे अशक्य आहे वगैरे. तर असं काही नाही आहे. मी स्वतः ग्रामीण भागातून तयारी केलेली आहे. मी घरी राहून अभ्यास केलेला आहे आणि मी मराठी माध्यमातून मी परीक्षा दिलेली आहे. ठीक आहे, अशी बरीच उदाहरणं तुम्हाला बघता येतील. अशक्य असं काही नाही आहे. अवघड आहे, थोडंसं आपण अवघड आहे असं म्हणू शकतो, बट अशक्य नाही आहे. ठीक आहे. बऱ्याचदा अवघड गोष्टींनाच आपण अशक्य मानून जातो. थोडासा खडतर प्रवास असतो, थोडी मेहनतीचा पार्ट असतो, ते करावंच लागतं. कुठल्याही क्षेत्राचा तुम्हाला मेहनतीशिवाय पर्याय नाही आहे. याचा अर्थ ते अशक्य आहे असं होत नाही.
ठीक आहे, हे मिथ झाले. वास्तव काय आहे, इंटेलिजंट टेस्ट नाही आहे ही, तर कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिनची टेस्ट आहे. ते सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झाम जी आहे ती फक्त तुमची बुद्धिमत्ता चेक केली जात नाही, तर त्याच्यामध्ये तुमचं सातत्य कसं आहे, तुमची शिस्तबद्धता कशी आहे ते. बऱ्याचदा आपण बघतो, बरीच उदाहरणं तुम्ही बघा, बऱ्याच अधिकाऱ्यांची तुम्ही जर्नी ज्यावेळी बघतो आपण, किंवा बऱ्याच अधिकाऱ्यांची तुम्ही भाषणं ऐकता, तर त्यांच्यामधून तुम्हाला काय लक्षात येतं की ते एकदम सर्वसामान्य असतात. त्यांचे 10वीचे 12वीचे मार्क्स सुद्धा तुम्ही बघा, बरेच अधिकाऱ्यांचं तुम्हाला बघायला मिळेल. बरेच अधिकारी असे आहेत की ते 12वी फेल सुद्धा झालेले आहेत, तरी सुद्धा त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेस UPSC मध्ये त्यांनी चांगला रँक आणलेला आहे. तर याचा अर्थ काय आहे, तर ते इंटेलिजंट टेस्ट नाही आहे. इंटेलिजन्स तुमचा चेक केला जाईल, पण तो फक्त इंटेलिजन्स चेक केला नाही जाणार, तर कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन, शिस्तबद्धता आणि सातत्याच्या जोरावर अनेक ग्रामीण भागातील असतील किंवा अनेक सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी असतील, त्यांनी ही स्पर्धा परीक्षा पास झालेली आहे. ठीक आहे, पुढे आहे, हे सगळ्यात मोठं मिथ आहे. बरेचदा काय होतं की टॉपर्स काही टॉपर स्टॉकमध्ये बरेच टॉपर्स काय होतं की थोडंसं आपली जर्नी ग्लोरीफाय करतात, आणि त्याच्यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसतो की मी 18 तास अभ्यास केला. काही लोक करत सुद्धा असतील, नो डाऊट, बट 18 तास अभ्यास केलाच पाहिजे स्पर्धा परीक्षेसाठी, हे कुठं लिहिलेलं नाही आहे, किंवा असं असायलाच पाहिजे असं काही नाही. काही विद्यार्थी आहेत 6 ते 10 तासांच्या दरम्यान मध्ये अभ्यास करून फोकस्ड स्टडी, ही मात्र डिमांड आहे. फोकस्ड स्टडी आणि पॉवरफुल स्टडी केला, आणि मग मागच्या स्लाइडला जसं की सांगितलं, सातत्य आणि डिसिप्लिन याच्यामध्ये तुम्ही स्ट्रॅटेजिक राहिला आणि डिसिप्लिन राहिलात, तर 8 ते 10 तासांच्या अभ्यासावर सुद्धा तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झाम पास होऊ शकता. ठीक आहे, काय लागेल तुम्हाला, क्वालिटी, रेग्युलॅरिटी आणि कन्सिस्टन्सी, हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, तुमच्या अभ्यासामध्ये एक दर्जा असेल, ठीक आहे, शिस्तबद्धता असेल, रेग्युलरिटी असेल, म्हणजे तुम्ही आज तुम्ही 18 तास अभ्यास केला आणि परत आठवडाभर अभ्यास पुस्तकच हातात नाही घेतलं का, तर तुम्ही 18 तास आज अभ्यास केलेला आहे, असं नाही चालणार. तुम्हाला रेग्युलरिटी पाहिजे, कन्सिस्टन्सी मेंटेन केली पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये डिसिप्लिन. तुम्ही डिसिप्लिन आहात का, हा मी वारंवार उल्लेख करतोय. मागच्या इथिक्सच्या लेक्चरमध्ये सुद्धा इथिक्स सांगितलेलं आहे की अकाउंटेबिलिटी, तुम्ही स्वतःच्या अभ्यासाप्रती किती अकाउंटेबल आहात. ठीक आहे, तर तुम्ही इतरांप्रती अकाउंटेबल राहणार आहात, बरोबर आहे की नाही. मग हेच टेस्ट करते आयोग. आयोगाला काय बघायचं आहे, तुम्ही कशी, म्हणजे तुम्ही ॲज ॲस्पिरंट तुम्ही जर्नी जगताय, पण आयोगाचे आयोग तुम्हाला तिथेच टेस्ट करते. हे सिलेबस किंवा ही जी जर्नी आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कसं सातत्य मेंटेन केलेलं आहे, तिथंच तुमच्यामध्ये दडलेला अधिकारी आयोग बाहेर काढून येतं. परीक्षाच्या फॉर्मॅलिटीमधून मग तुम्हाला सिलेक्ट केलं जातं, बट तुम्ही रोजच्या जगण्यामध्ये कसं जगत आहात, ह्या क्वालिटीज तुमचा आयोग चेक करत असतं. ठीक आहे, तर ह्याच्यामधला मीथ समजून आला की 18 तास अभ्यास करावा लागतो, 20 तास अभ्यास करावा लागतो, ही मीथ आहे. ते 8-10 तासाच्या अभ्यासानंतर सुद्धा तुम्ही अधिकारी बनू शकता. कोचिंग शिवाय क्लिअर होणं अशक्य आहे. मेंटॉर लागेल, तुम्हाला मेंटॉरशिप लागेल, गायडन्स लागेल, नक्कीच लागेल. मार्गदर्शन वेगवेगळ्या टप्प्यावर पाहिजे, पण त्याच्याविना होणारच नाही, हे एक मिथ आहे. ठीक आहे, असे बरेच विद्यार्थी आहेत की काही जणांनी त्यांनी मार्गदर्शन घेतलेलं आहे, वेळोवेळी मेंटरशिप घेतलेले आहे, आणि त्याच्या आधारावर त्यांनी सेल्फ स्टडी करून त्यांनी अधिकारी झाले. असे बरेच विद्यार्थी अधिकारी झालेले आहेत, बट कोचिंग शिवाय शक्यच नाही, हे मिथ आहे. ठीक आहे, कोचिंग शिवाय पास होऊ शकता, बट हा प्रवास सुखकर करण्यासाठी, हा प्रवास सोपा करण्यासाठी मेंटॉरशिप असावी. एक मेंटॉर असावा की जो तुम्हाला सांगेल वेळोवेळी की त्याला ह्या विषयाची माहिती आहे किंवा स्पर्धा परीक्षेचे ज्ञान आहे, ते तुम्हाला सांगतील की या टप्प्यावर काय केलं पाहिजे काय, आणि त्याच्या आधारावर तुम्ही अभ्यास करून ही जी परीक्षा आहे तुम्ही सहज पास होऊ शकता. हे सगळ्यात मोठा फुगवटा याचा, इंग्लिश मिडियमचे विद्यार्थीच पास होतात. मी निहाल कोरे, मी मराठी माध्यमातून परीक्षा दिलेल्या आहे, मी झेडपी शाळेमध्ये शिकलेला विद्यार्थी आहे. मी फारसं माझ्याबद्दल बोलत नाही, पण असे बरेच विद्यार्थी आहेत जे झेडपी शाळेचे आहेत, महापालिकेच्या शाळांमधून शिकलेले आहेत, मराठी माध्यमामधून शिक्षण घेऊन किंवा रिजनल लँग्वेजमधून शिकून सुद्धा त्यांनी UPSCची परीक्षा पास केलेली आहे. त्याचबरोबर MPSCची परीक्षा मराठी माध्यमातील अनेक विद्यार्थी तुम्हाला मिळून जातील. तर हे मराठी माध्यमवालेच परीक्षा पास होतात, हे सगळ्यात मोठं मिथ आहे, सर्वात मोठा भ्रम आहे हा. ठीक आहे, सर्वात मोठा भ्रम UPSCच्या बाबतीत म्हटलं जातं की तुम्हाला इंग्लिशमध्ये तयारी करावी लागेल वगैरे. भूषण गगराणी नाव लक्षात ठेवा.
एसे मध्ये वगैरे लिहिता आलं तर बघा. भूषण गगराणी सरांनी 1983 साली ऑल इंडिया रँक 3rd आले होते सर, आणि मराठी माध्यमातून सरांनी परीक्षा दिली होती. तर रिजनल लँग्वेज मधून तुम्ही पहिल्या 5 येऊ शकता. मराठी माध्यमातून 1983 साली त्यावेळेचं तुम्ही काळ लक्षात, आज तर किती आपल्याला उपलब्ध आहेत संसाधनं मराठीमध्ये वगैरे. 83 साली काय अवेलेबल होतं तुम्ही विचार करा. आणि त्यावेळी सरांनी ऑल इंडिया 3rd रँक पटकावली होती. ठीक आहे. तर असं काय नाही आहे. तर हे सगळे मिथ आहेत. प्रादेशिक भाषेमधून अनेक विद्यार्थी पास होतात आपण बघतो. बरेच विद्यार्थी कन्नडा लिटरेचर किंवा कन्नडामधून परीक्षा देऊन पास झाले. रिजनल लँग्वेज जे काय ते प्रादेशिक भाषांमधून आपल्याला रिझल्ट चांगला मिळवता येतो. भाषा अडथळ नसते याच्यामध्ये. मग नेमकं काय आहे, तर शेवटी तुमचं नॉलेजच कामी येतं. इंग्लिश इज अ जस्ट लँग्वेज नॉट नॉलेज. हे एकदा क्लिअर झालं. हां, नो डाऊट इंग्लिशमध्ये रिसोर्सेस चांगले आहेत, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आहे. बट आपला हा जो भ्रम आहे हा मोडीत काढायचे की इंग्लिशमधूनच पास होतं, असं काय नाही आहे. अडथळा काय, खरा सेल्फ डाऊट आहे. आपल्यामध्ये असणारा न्यूनगंड आहे. आपल्या भाषेतून आपण प्रादेशिक भाषेतून तयारी करतो किंवा आपल्यामध्ये एक न्यूनगंड येतो की मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांमध्ये की की मी परीक्षा पास होऊन की नाही, मला कॉम्पिटिशन इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थ्यांना करावं. हा न्यूनगंड आपण जर दूर केला तर आपल्याला यश सहज प्राप्त होऊन जातं. सगळ्यात महत्वाचं आहे की स्पर्धा परीक्षाच्या बाबतीत म्हटलं की मला माझा स्वतःचा अनुभव सांगायला काही हरकत नाही. मला माझ्या घरच्यांनी एके ठिकाणी विचारणा केली होती. माझ्या आईला एका मांत्रिकाने सांगितलं होतं की तुमचा मुलगा जो आहे तो UPSC कधीच पास होणार नाही. पण 2023च्या रिझल्टमध्ये ते बाकी त्यांचं खोटं ठरलं आणि मी परीक्षा पास झालेलो आहे. हा सगळा नशिबाचा खेळ वगैरे असं नाही. डेस्टिनी तुम्ही डिसाईड करता. म्हणजे जर तसंच पाहायला गेलं तर अशा खूप साऱ्या डेस्टिनीज असतात आपल्या, तर ते आपण क्रिएट करायचं असतं. ठीक आहे. वास्तव काय, हातावरच्या रेषा तुमचं नशीब घडवत नाहीयेत. तुमचं मनगट तुमचं नशीब घडवतं. नशीब तुम्ही स्वतः घडवता. ठीक आहे. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे ह्या लेक्चर किंवा गायडन्स सिरीजमध्ये मी जे काही ठराविक गोष्टी सांगतो ते इथिक्स पेपर आणि एसे पेपरसाठी तुम्हाला खूप ठिकाणी वापरता येतं. काही पॉइंटर्स आहेत. मी मागच्या लेक्चर्समध्ये सुद्धा सांगितलं की लेसन्स फ्रॉम अशोक आहे, ह्याच्यामध्ये इथिक्सचं भरभरून तुम्हाला त्याच्यामध्ये कंटेंट आहे. तुम्ही ते लेक्चर जरूर बघा. ठीक आहे. तर नशीब तुम्ही स्वतः घडवता. तर काय आहे, हे कोट आहे बघा की हातावरच्या रेषा तुमचं नशीब ठरवणार नाही, तर हाताच्या बाजूला तळहाताच्या बाजूला असलेलं मनगट जे आहे ते तुमचं नशीब ठरवेल. ठीक आहे. तर हा सगळा नशिबाचा खेळ वगैरे हे बिगेस्ट मिस आणि हास्यास्पद मिथ मला वाटतं की नशीब तुम्ही स्वतः घडवत असता. ठीक आहे. आता हे नशिबावर का बोललं जात असेल की इतके सारे विद्यार्थी बसतात आणि त्याच्यातून खूप कमी मग लक लागणं वगैरे. बघा, कॉम्पिटिशन किती लोकांच्या मध्ये हे एकदा जर तुम्हाला समजलं, क्वालिटी कॉम्पिटिशन म्हणजे फॉर्म भरायला आता तुम्ही 20-30 लाख फॉर्म आले मग ह्याच्यात माझं असं नाही आहे. नो डाऊट जागांचं प्रमाण कमी जास्त होईल. बट याचा अर्थ असं नाही की माझं यावर्षी होणार नाही. पण तुमची जर तयारी चांगली असेल तर या अटेम्प्टला जर तुमचं कमी थोडं फरकानं राहत असेल किंवा काय, तर नेक्स्ट अटेम्प्टला तीच तयारी तुमची कामी येत असते. लक्षात येते. सातत्यपूर्ण 7 वर्षाच्या तयारीनंतर माझं सिलेक्शन झालेलं आहे. त्या अनुभवाच्या आधारावर सांगतो. जर तुम्ही गिवअप करत नसाल तर एक दिवस यश तुमचं नक्की असतं. तर कधीच गिवअप नका करू. हां, तुम्ही प्रॅक्टिकली राहा, प्रॅग्मॅटिक राहा की तुम्हाला किती वर्षापर्यंत तयारी करायची आहे. तुमच्या बाकीच्या प्रायोरिटीज, प्लॅन बी आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या आधारावर तुम्ही निर्णय घेऊ शकता. बट तुमचं पॅशनच असेल सिव्हिल सर्व्हिसेस तर तुम्ही गिवअप करू नका. ठीक आहे. आणि नशिबावर विसंबून राहू नका. तुमचं नशीब तुम्ही स्वतः निर्माण करा. मेट्रो सिटीमध्ये जावं लागतं हे एक अनादर. मी माझा अनुभव सांगेन नक्की. मी दिल्लीला UPSCच्या इंटरव्ह्यूच्या आठवडाभर आधीच गेलो होतो. त्याच्या आधी मी दिल्ली बघितली नव्हती. ठीक आहे. मी माझी तयारी ग्रामीण भागामध्ये माझ्या घरी राहून तयारी केलेली आहे. मेट्रो सिटीमध्ये जावे लागते. आता तर हे आधी तर हे मिथच होतं. आता तर हे मिथ तर आता ऑनलाईन सगळे रिसोर्सेस म्हणजे आता तुम्हाला क्लासेस सुद्धा ऑनलाईन अवेलेबल झालेले आहेत. त्यामुळे मेट्रो सिटी तुम्ही घरी राहून वायफाय आता अवेलेबल आहे. आता इंटरनेट क्रांतीमुळे तुम्हाला इतक्या सगळ्या गोष्टी इझिली ॲक्सेसिबल आणि अवेलेबल झालेल्या आहेत की बघा म्हणजे रिसोर्सेस खूप आहेत. आता ते रिसोर्सेस तुम्ही कसे ज्युडिशियसली वापरणार आहात याच्यावर तुमचं आता यश अवलंबून ठरेल. मग आता मेट्रो सिटीमध्ये इव्हन क्लासेस करायचे जरी असले तरी आता जायची गरज नाही आहे तुम्हाला. तुम्ही स्वतः घरी राहून तुम्हाला ते ऑनलाईन अवेलेबल होऊन जातं. तर हे एक मिथ्या आहे. वास्तव काय आहे, ग्रामीण टक्का आपण बघतोय दिवसेंदिवस UPSCमध्ये किंवा
MPSC मध्ये ग्रामीण भागातून बरेच विद्यार्थी येत आहेत आणि गावातून हे शक्य आहे. बरेच विद्यार्थ्यांनी गावातून राहून अभ्यास आणि त्यांनी ते यश जे आहे ते सिद्धी प्राप्त केलेले आहे. तर हे 6 मिथ आहेत, अजून बरेच आहेत, पण हे जे प्रामुख्याने 6 मिथवर मला बोलणं गरजेचं होतं. आणि इथून ह्यावर का बोलणं गरजेचं होतं की हे असे मिथ आहेत की बघा, एखादं झाड किंवा एखादं फूल उमलण्याआधीच पुष्करलं जातं ना, तशा टाईपचे हे मिथ आहेत. म्हणून मला याच्यावर बोलणं जास्त गरजेचं होतं. बघा, तुम्ही कुठल्याही पहिल्या मिथपासून जर सगळे बघितलं आपण तर लक्षात येईल तुम्हाला की एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो परत एकदा. कुठलेही बघा याच्यात हे पहिल्या सुरुवातीलाच येतात. आता तुम्ही निर्णय घेतला तर लक्षात येते की इम्पॉसिबल आहे. तर बघा, विद्यार्थी अलिप्त होतात तिथूनच, म्हणजे ते विचार कट करतात. 18 तास अभ्यास. आता एक तर काय असतं, बऱ्याचदा ग्रॅज्युएशनच्या फेजमध्ये आपल्याला लॉंग सेटिंगची सवय नसते आणि त्यात आता ग्रॅज्युएशन नंतर काही विद्यार्थ्यांनी निर्णय घेतला. ग्रामीण भागात जनरली शक्यतो ग्रॅज्युएशन नंतरच ठरते की काय करायचंय कसं. तर त्यावेळी जर निर्णय घेतला आणि त्यावेळी जर सांगितलं 18 तास अभ्यास करायचा आहे, तर मग तिथंच त्याचा तो निर्णय स्किप होतो. म्हणून ते इफेक्ट करतो लॉंग टाइम. म्हणून याच्यावर बोलतो मी. कोचिंग शिवाय ह्या मेंटरशिपचा हा मी मुद्दा क्लिअर केलेला आहे. इंग्लिश मीडियम एक तर आता बरेच अजून आपल्या ग्रामीण भागामध्ये इंग्लिश मीडियमचं तितकंसं नाही. बरेच विद्यार्थी झेडपी शाळांमधून मराठी माध्यमातून शिकलेले आहेत. तर इथं हा जो आहे तो इम्पॅक्ट पडत असतो ॲस्पिरंट्सवर. म्हणून या मुद्द्यांवर मला बोलणं गरजेचं ठरलं. नशिबाचा खेळ. मी जसं की सांगितलं माझा स्वतःचा अनुभव, मेट्रो सिटीमध्ये जावं लागतं वगैरे. जर हे जे काही टॉप 6 जे मिथक आहेत, पण त्याच्या बाजूला मी वास्तवाची बाजू सांगितली तुम्हाला, नेमकं वास्तव काय आहे. तर ते वास्तव आपण समजून घ्यायचं आणि आपण आपली तयारी तशी जोमाने चालू ठेवायची आहे. आणि सगळ्यात शेवटी काय की तुम्ही स्वतः ठरवताय की तुम्हाला कुठं जायचं आहे. ही रियालिटी खूप महत्वाची आहे. हे मला सांगायचं होतं की क्लॅरिटी, तुम्हाला का जायचं आहे स्पर्धा परीक्षेमध्ये हे क्लिअर असेल ना, तर बाकीचे मिथ तुमचे गळून पडतील. त्या मिथकांकडे तुम्ही लक्ष कधीच देणार नाही. तुमची क्लॅरिटी आहे ना, मला करायचं आहे, तर मग बाकीचे बघू. चॅलेंजेस येतील तर ते आपण बघूया. माइंडसेट आणि ॲटिट्यूड तुमचा असला पाहिजे. आणि बरेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, मी एका ठिकाणी लेक्चरला गेलो होतो आश्रम शाळेमध्ये. तिथं मी एक स्पीचमध्ये बोललो होतो की ग्रामीण भागातली जी मुलं आहेत त्यांना मी रानफुलांची उपमा दिलेली आहे. रानफुलं कशी असतात बघा, ती कशीही कुठल्याही उन्हामध्ये, पावसामध्ये, कडक उन्हामध्ये, खडकामध्ये उमलतात. तर तो ॲटिट्यूड, सगळ्या गोष्टी पार करून जायचा ॲटिट्यूड आहे, तो खूप महत्त्वाचा ठरतो. तो माइंडसेट आहे आणि तो आपल्यामध्ये असतो. आणि तो जर असेल तर सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा आपल्यासाठी अवघड नाही आहे. रेग्युलॅरिटी मी मगाशी बोललेलं आहे, फोकस आणि विल पॉवर. ठीक आहे, तुमची इच्छाशक्ती किती आहे हे बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून देऊया. माझ्याकडे काय नाही हे सोडून देऊया. त्यापेक्षा माझ्याकडे काय आहे हे जर आपण लक्ष दिलं तर तुम्हाला याच्यामध्ये यश नक्की मिळणार आहे. ठीक आहे, याच्याबद्दल मी माझा एक स्वतःचा एक्सपिरियन्स सांगेन. नक्की पुढच्या लेसनला नक्की सांगेन. तो थोडीशी लॉंग स्टोरी आहे, बट ते तुम्हाला इथिक्सला केस स्टडी म्हणून सुद्धा लिहिता येईल. तर तुम्ही नक्की बघा. का व्हायचं आहे, मी मगाशी सांगितलं की तुम्हाला का क्लिअर असेल ना कुठल्याही गोष्टीत, म्हणजे अगदी ही कुठेही वापरा बरं का. हा फॉर्म्युला, हा सायकोलॉजिकल फॉर्म्युला आहे. जर तुम्ही तुमचं गोल डिसाईड करत असाल तर गोल मास्टरी म्हणून एक वर्कशॉप मी घेत असतो. त्याच्यामध्ये मी हे शिकवतो विद्यार्थ्यांना की तुम्हाला का करायचं आहे हे क्लिअर असेल ना, तर कसं हे ऑटोमॅटिक तुम्हाला उमजून जातं. क्लिअर व्हाय, देन यू विल गेट ऑटोमॅटिकली हाऊ. काय हे क्लिअर असेल ना, तर तुमचं कसं हे तुमचं ऑटोमॅटिक तुमचं माइंड तुम्हाला उत्तर द्यायला सुरुवात होतं आणि तसे तुमचा कृती आराखडा बनत जातो. कसं हे स्पष्ट होईलच. फेल्युअर येणार, सेल्फ डाऊट येणार, फ्रस्ट्रेशन येणार, नक्की येणार. वेगवेगळ्या टप्प्यावर तुम्हाला फेल्युअर येईल. ह्या सगळ्या गोष्टी फेस कराव्याच लागतील, नक्की कराव्या लागतील. बट एकदा का मात जर केली ना तुम्ही, त्याच्यावर वेळोवेळी त्या त्या टप्प्यावर तुम्ही त्याला फाईट करत गेलात तरी एक दिवस यश तुमचं नक्की असेल. विचार करा का सुरुवात केलेली. हे जर आलं ना तुमच्या डोक्यामध्ये, कुठेही सेल्फ डाऊट आला, फ्रस्ट्रेशन आलं, फेल्युअर आलं, डिप्रेशन यायला लागलं, तर तिथं स्वतःला प्रश्न विचारायचा, मी या गोष्टीची सुरुवात का केलेली. मग परत तुम्ही इथे येता का, मग कसं परत तुम्हाला उत्तर सापडून जातं. तर नक्की ह्या गोष्टी फॉर्म्युला वापरा. आय होप तुमचे डाऊट्स ह्या माध्यमातून नक्की क्लिअर झाले असतील. असेच सिरीजसाठी तुम्ही आमचे चॅनल फॉलो करा आणि हे आपण गायडन्स सिरीज कंटिन्यू चालू ठेवणार आहोत. त्याग, समर्पण, कार्य, इच्छाशक्ती ह्या गोष्टींची डिमांड असते सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये. ह्या गोष्टी द्यायला सुरुवात करा. सिव्हिल सर्व्हिसेस आयोग तुम्हाला नक्की तुमचं नाव यश लिस्टमध्ये देईल. लक्षात येते का. प्रत्येक गोष्टीची एक निसर्गामध्ये प्रत्येक गोष्टीची एक डिमांड आहे.
प्रत्येक गोष्ट तुमच्याकडून काहीतरी मागत असते. सिव्हिल सर्व्हिसेस काय मागते तुमच्याकडे हे क्लिअर ठेवा. बाकीची मिथ बाळगण्याऐवजी ह्या गोष्टी क्लिअर ठेवा की मला त्याग, समर्पण, कार्य आणि इच्छाशक्ती ह्या गोष्टीची डिमांड जर सिव्हिल सर्व्हिसेस करत असेल तर मी त्यावेळी त्या गोष्टी द्यायला तयार आहे, पूर्ण समर्पण भावनेने द्यायला तयार आहे. हे एकदा का ह्या दिले आणि ही द्यायची तयारी असेल तर एक दिवस यश तुमचं नक्की असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर आज आपण इथंच थांबूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इतर विद्यार्थ्यांच्यापर्यंत ही गायडन्स सिरीज नक्की पोहोचवा. त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा फायदा होईल आणि अशाच सिरीजसाठी तुम्ही इग्नाईट UPSC MPSC ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद. इथंच थांबूया. तोपर्यंत काळजी घ्या.